पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अहिल्यादेवींना बघून पारूला खूप आनंद होतो आणि ती त्यांच्याकडे जाण्यासाठी निघते, पण सावित्री तिला थांबवते. तर दुसरीकडे गणी रिक्षावाल्याला 120 रुपये देतो आणि सामान घेऊन बंगल्यात येतो. तर इकडे सावित्री पारूला समजावत असते की तू आता अहिल्यादेवींसमोर जाऊ नको, कारण तू मगाशी बाहेर मोठमोठ्याने बोलत होती ना, त्यामुळे त्या आधीच चिडल्या आहेत आणि ते ऐकून पारूला वाईट वाटतं. त्यानंतर सावित्री तिला सांगते की या बंगल्याची एक शिस्त आहे, इथे मोठ्या आवाजात बोललेलं कोणालाही आवडत नाही, त्यामुळे तू हळू आवाजात बोलत जा. आणि त्यावर पारू नाराज होऊनच हो म्हणते. त्यानंतर गणीसुद्धा त्या ठिकाणी येतो. तर सावित्री वैजूकडे बघत म्हणते की ही सुद्धा इथेच राहणार का, आणि त्यावर पारू हो म्हणते. तर सावित्री तिला सांगते की हिचा काहीतरी निकाल लावायला हवा, त्यामुळे घाबरून पारू म्हणते की निकाल लावायचं म्हणजे काय करायचं. त्यावर सावित्री म्हणते की या घराची एक शिस्त आहे, अहिल्यादेवींना सगळं कसं शिस्तीत लागतं. आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते. तर दुसरीकडे अहिल्यादेवी, श्रीकांत आणि इतर सगळेजण प्रीतमच्या रूममध्ये जातात. अहिल्यादेवी प्रीतमला आवाज देत असतात, पण तो रूममध्ये नसतो. आणि त्याचवेळी श्रीकांतच्या लहान भावाचं लक्ष रूममध्ये पडलेल्या एका दारूच्या बाटलीकडे जातं. अहिल्यादेवींनी ती बाटली बघू नये, त्यामुळे तो पटकन पायाने ती बेडखाली लोटतो. मात्र दामिनी म्हणजे त्याची बायको मुद्दाम नाटक करत विचारत असते की वहिनी, आपण इथे नक्की कोणाला शोधत आहोत, माझ्या लाडक्या पुतण्याला प्रीतमला का. आणि त्यामुळे अहिल्यादेवी रागातच तिच्याकडे बघतात. तर दामिनी घाबरून म्हणते की मी शोधते त्याला. आणि मग त्यानंतर ती बेडखाली वाकून बघते आणि त्या ठिकाणी दारूची बाटली बघून ती खुश होत लगेच ही गोष्ट अहिल्यादेवींना सांगण्यासाठी जाते. पण श्रीकांतचा लहान भाऊ तिला थांबवतो. आणि मग दामिनी अहिल्यादेवींना सांगते की सकाळी जेव्हा मी इथून जात होते तेव्हा मी प्रीतमला खिडकीतून बाहेर जाताना बघितलं, तेव्हाच माझ्या लक्षात आलं नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि तिने सांगितलेली ही गोष्ट ऐकून अहिल्यादेवी खूप चिडतात. तर दुसरीकडे प्रीतमला काही माणसांनी किडनॅप करून नेलेलं असतं आणि त्याचं एका मुलीसोबत देवळात लग्न लावत असतात. प्रीतम खूप घाबरलेला असतो. तो त्या लोकांना म्हणत असतो की तुम्हाला माहीत नाही आहे का, मी अहिल्यादेवी किर्लोस्करांचा मुलगा आहे, तरी तुम्ही एवढी हिंमत केली. त्यावर ते लोक म्हणतात की आम्हाला माहिती आहे अहिल्यादेवी किर्लोस्कर कोण आहेत ते, आणि आता थोड्याच वेळात आमची मुलगी त्यांच्या घरची सून होणार आहे. तू आमच्या मुलीला तुझ्या प्रेमात पाडलं, तिला फिरवलं, आता तुला तिच्याशी लग्न करावंच लागेल. त्यावर प्रीतम म्हणत असतो की तुम्ही माझ्यावर अशी जबरदस्ती करू शकत नाही. आणि त्यावेळी तो पटकन आदित्यला कॉलही करतो आणि त्यानंतर आदित्य त्याचं आणि त्या माणसांचं बोलणं ऐकतो. तर प्रीतम मोठमोठ्याने म्हणत असतो की या चिकूवाडीच्या गणपती मंदिरामध्ये तुम्ही मला आणलं आहे आणि आता माझं जबरदस्तीने लग्न लावणार आहात ना. आणि ते ऐकून इकडे आदित्यला धक्का बसतो आणि मग तो मारुतीला चिकूवाडीच्या गणपती मंदिराकडे घेऊन चला असं सांगतो. तर दुसरीकडे दामिनीच्या काही मैत्रिणी त्या ठिकाणी प्रीतमला बघतात आणि हा अहिल्यादेवी किर्लोस्करांचा लहान मुलगा आहे असं लक्षात आल्यावर त्या लगेच त्याचा व्हिडिओ काढतात दामिनीला पाठवण्यासाठी. तर दुसरीकडे आदित्य आणि मारुती मामा मंदिराजवळ पोहोचतात. तर दुसरीकडे सावित्री गणी आणि पारूसाठी चहा घेऊन येते. दोघेजण मोठ्याने आवाज करत चहा पित असतात, त्यामुळे पारू त्यांना सांगते की या घरामध्ये चहासुद्धा मोठा आवाज करत प्यायचा नसतो. आणि ते ऐकून ते दोघेही नाराज होतात. आणि मग सावित्री त्यांना सांगते की या बंगल्याच्या पाठीमागे घरात जे लोक काम करतात त्यांच्यासाठी काही खोल्या आहेत, तुम्ही दोघेसुद्धा त्या ठिकाणीच राहा आणि तुमच्या वैजूला सुद्धा तिथेच ठेवा. आणि ते ऐकून पारू आणि गणी खुश होतात. मग सावित्री तेथून जाण्यासाठी निघते, पण पारू पुन्हा मोठमोठ्याने आवाज करत चहा प्यायला सुरुवात करते, त्यामुळे ती डोक्यालाच हात लावते. तर दुसरीकडे आदित्य त्या गणपती मंदिरामध्ये जातो. तिथे बरेच गुंड असतात आणि आदित्यला बघितल्यावर ते लगेच त्याच्यावर हल्ला करतात. मात्र आदित्य त्यांना सगळ्यांना मारतो आणि मग तो त्या मंदिरामध्ये जातो. तर दुसरीकडे प्रीतमच्या वागण्यामुळे अहिल्यादेवी खूप चिडलेल्या असतात. त्या श्रीकांतला म्हणत असतात की मला प्रीतमची खरंच खूप काळजी वाटत आहे. तर श्रीकांत म्हणतो की आपला प्रीतम मनाने वाईट नाही आहे, आपण त्याला थोडा वेळ द्यायला हवा. तर दुसरीकडे गुरुजी प्रीतमला त्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला सांगतात, पण तितक्यात आदित्य तिथे येतो आणि त्याला बघून प्रीतम खुश होत पळतच त्याच्याकडे जातो. आणि मग तो त्या मुलीच्या वडिलांना आणि भावाला म्हणत असतो
की आता माझा दादा इथे आला आहे, आता तुम्ही माझं जबरदस्तीने लग्न लावूनच दाखवा. तर दुसरीकडे अहिल्यादेवी श्रीकांतला विचारत असतात की तू इतका निर्धास्त कसा राहू शकतो, तुला त्या प्रीतमची काळजी वाटत नाही का? एकीकडे आपला आदित्य आहे आणि दुसरीकडे हा प्रीतम, दोघांच्या स्वभावामध्ये किती फरक आहे. आणि त्यावर श्रीकांत म्हणतो की आदित्यमुळेच मी निर्धास्त आहे, मला प्रीतमची काळजी वाटत नाही. तर दुसरीकडे त्या मुलीचे वडील आदित्यच्याच गळ्याला तलवार लावतात. मात्र आदित्य तलवार बाजूला करतो आणि प्रीतमला त्या मंडपात घेऊन जातो आणि त्याला पाटावर बसवत म्हणतो की गुरुजी तुम्ही विधी सुरू करा. आणि मग त्यानंतर तो मुलीच्या वडिलांना म्हणतो की तुम्ही खरंच खूप मोठ्या मनाचे आहात, तुम्ही तुमच्या मुलीच्या सुखासाठी स्वतःचा जीवसुद्धा द्यायला तयार झालात. त्यामुळे ते घाबरून विचारतात की नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला. आणि त्यावर आदित्य नाटक करत त्यांना सांगतो की हा माझा भाऊ प्रीतम, याच्या पत्रिकेमध्ये एक दोष आहे आणि त्या दोषामुळे याचं ज्या मुलीसोबत लग्न होईल त्या मुलीचे वडील लगेच मरण पावतील. आणि ते ऐकून त्या मुलीचे वडील आणि त्यांचं कुटुंब खूपच घाबरतं. ते पटकन ती पत्रिका त्यांच्या गुरुजींना दाखवतात. तर गुरुजी म्हणतात की हे साहेब अगदी खरं बोलत आहे, पत्रिकेत दोष आहे, पण तुम्ही काही काळजी करू नका, मी अगदी लग्नापासून ते दशक्रियेपर्यंत सगळे विधी करतो. आणि ते ऐकून हे लोक अजूनच घाबरतात. तर प्रीतम आणि आदित्य नाटक करत म्हणत असतात की गुरुजी आता तुम्ही विधींना सुरुवात करा. मात्र त्या मुलीचे वडील घाबरून म्हणतात की नाही नाही, आम्हाला हे लग्न करायचं नाही. आणि मग ते त्या मुलीला मंडपामधून घेऊन जातात. त्यामुळे प्रीतम खुश होत म्हणतो की दादा मला माहीत होतं तू नक्कीच काहीतरी डोकं लावणार. मात्र त्यावेळी आदित्य रागातच त्याच्याकडे बघतो आणि तेथून जाण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे मंदिरामध्ये दामिनीच्या ज्या मैत्रिणी असतात त्यांपैकी एक घरी येते. ती दामिनीला म्हणत असते की मला तुझं घर बघायचं होतं म्हणून मी इथेच आले. आणि तुझं घर हे ऐकल्यावर दामिनी खूपच खुश होते. आणि त्यानंतर तिची मैत्रीण तिला प्रीतमच्या लग्नाचा व्हिडिओ पाठवते. त्यानंतर दामिनी लगेच अहिल्यादेवींकडे जाते आणि त्यांना म्हणते की तुम्ही इथे काम काय करत बसलाय, तिकडे तुमचा मुलगा देवळात लग्न करतोय. आणि मग ती पुरावा म्हणून तो व्हिडिओसुद्धा दाखवते. त्यामुळे अहिल्यादेवी खूप चिडतात आणि लगेच त्या मंदिराकडे जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे प्रीतम आदित्यला विचारत असतो की दादा तू माझ्यावर चिडला आहेस का? मात्र आदित्य त्याच्याशी एकही शब्द बोलत नाही. तर बंगल्याच्या बाहेर पारू आणि गणी ऊस खात बसलेले असतात. आणि त्यावेळी अहिल्यादेवींना बाहेर येताना बघून पारू खूपच खुश होते. आणि मग श्रीकांत आणि अहिल्यादेवी बाहेर जाण्यासाठी निघणार इतक्यात प्रीतम आणि आदित्यची कार त्या ठिकाणी येते. त्यामुळे अहिल्यादेवी आणि श्रीकांत गाडीमधून खाली उतरतात. मात्र त्यावेळी अहिल्यादेवींचा पदर दरवाजात अडकतो. त्या पदर काढण्याचा खूप प्रयत्न करत असतात पण त्यांना ते शक्य होत नाही. आणि जेव्हा ही गोष्ट पारू बघते तेव्हा ती धावतच अहिल्यादेवींकडे जाते आणि ती त्यांच्या साडीचा पदर त्या दरवाजामधून बाहेर काढते. मात्र त्यामुळे तो साडीचा पदर फाटतो आणि त्यामुळे अहिल्यादेवी चिडतात आणि त्या रागाच्या भरात पारूच्या कानाखाली मारतात. आणि हे बघून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. पारू तर खूप रडत असते, ती गालालाच हात लावून उभी असते. तर अहिल्यादेवी मोठ्यानेच विचारतात की कोण आहे ही मुलगी, इथे कशी आली? आणि मग मारुती मामा पुढे जातात. ते अहिल्यादेवींची माफी मागत म्हणतात की ही माझी मुलगी पारू, मी तुम्हाला 2 दिवसांपूर्वी सांगितलं होतं ना की ती गावावरून शहरात येणार आहे, कारण मला तिच्या लग्नाचं बघायचं आहे. आणि मग त्यानंतर ते अहिल्यादेवींची माफी मागत म्हणतात की पुन्हा तिच्याकडून अशी चूक होणार नाही. तर अहिल्यादेवी त्यांना म्हणते की तिला या घरचे नियम व्यवस्थितपणे समजावून सांगा आणि ही मुलगी पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर येता कामा नये. आणि मग त्या तेथून निघून जातात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.